सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. विपश्यना केंद्राने संस्कारक्षम पिढी तयार करावी. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे. सृजनशील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे उभारण्यात येणाऱ्या कोंडेश्वर रोड येथील बोधिभूमी संस्कार केंद्राचा आज पायाभरणी सोहळा पार पडला. यावेळी आमदार रवी राणा, केवळराम काळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, कमलताई गवई, कीर्ती गवई, रविराज देशमुख आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले, पुढील पिढी घडवण्यासाठी संस्कार केंद्र उभे राहणे आवश्यक आहे. संस्कारामुळे प्रगल्भ व्यक्ती तयार होऊन एक मजबूत पिढी तयार होईल. विपश्यना केंद्राच्या योगदानातून समाज निर्माण होणार आहे, तसेच समाजाला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे केंद्र हे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संकुल व्हावे. तथागत गौतम बुद्धांनी जगाचे कल्याण करणारी शिकवण दिली आहे. ही शिकवण पुढे नेण्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देत आहे. कोंडेश्वर येथील केंद्र उच्च दर्जाचे व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या ठिकाणी विपश्यना केंद्रासह गौतम बुद्धांची मूर्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, वसतिगृह, वाचनालय करण्यावर भर देण्यात येणार आहे. केंद्राचा विकास करताना आराखडा तयार करावा. केंद्राच्या संस्थेने आवश्यक असणाऱ्या बाबींचा या आराखड्यात समावेश करावा. यासोबतच इरविन चौकातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. आज सृजनशील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक सेवा मंडळाच्या वतीने या भव्य दिव्य विपश्यना केंद्राचा पायाभरणी समारंभ आज या ठिकाणी होतो आहे. महामुनी तथागत गौतम बुद्धांना वंदन करून, अभिवादन करून, नतमस्तक होऊन या ठिकाणी विपश्यनेच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये एक परिवर्तन करण्याकरता, आपलं जीवन हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपलं जीवन आहे आणि आपल्या जीवनाचा मार्ग हा विपश्यनेच्या माध्यमातून सुदृढ करायचा. सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट.